एआय बद्दल तर आपण सर्वांनीच ऐकलंय आणि आपण त्याचा म्हणजे काय यूज आहे ते पण ऐकतोय. पण तुम्ही कधी एआयचा वापर करून तुम्ही काय काय करू शकता याच्याबद्दल कधी विचार केलाय का? मी सुद्धा सुरुवातीला एआय हे क्युरिओसिटी म्हणून वापरायला सुरुवात केलं, की कसं आहे, काय आहे? आणि त्याच्यानंतर मग माझ्या रोजच्या वापरामध्ये मी एआय कसं यूज करायला लागले, हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एआय बद्दल कोणताही रिव्ह्यू देणार नाही, की कोणतं एआय चांगलं आहे, कोणतं म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी चांगलं आहे, असा कोणताही रिव्ह्यू देणार नाहीये. तर मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स रिलेटेड टू एआय हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यावर आपल्या व्हिडिओकडे चालू करूयात. माझी एआयची यूज कसं करत होते त्याची जर्नी. तर फर्स्ट टाइम मी एआय यूज करायला सुरुवात केली ती कॉलेजला असताना. मी तुमच्यासोबत आज जर्नी शेअर करणार आहे कॉलेज टू यूट्यूब. तर कॉलेजमध्ये असताना मी एआय वापरायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा म्हणजे एआय बद्दल क्युरिओसिटी म्हणून वापरायला सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा मी यूज केला ChatGPT. तर कॉलेजमध्ये असताना ChatGPT हे आपले थेरॉटिकल काही कन्सेप्ट आहेत ते समजून घेण्यासाठी किंवा काही एखादा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर मिळत नाहीये. म्हणजे जे बुकमध्ये आहे ते खरं तर टेक्निकल आन्सर समजत नसेल किंवा काही होत असेल किंवा मला एक इझी सोल्युशन रिअल टाईम एक्झाम्पल सोबत काही आन्सर्स हवेत. त्या टाईमला मी यूज केलं होतं. कधी कोडिंगच्या मदतीसाठी, कधी एक्झामच्या आधी काही क्वेश्चन्स असतात ना इम्पोर्टंट वगैरे क्वेश्चन जे आपले लास्ट इयरला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स त्याचे कधी-कधी आन्सर बुकमध्ये शोधण्यापेक्षा कधी-कधी मी ChatGPT थ्रू घेत होते. पण मग नंतर त्यानंतर मला समजलं बार्ड एआय बद्दल. ChatGPTतून तर मला आन्सर तर मिळत होते, पण कधी-कधी असं अनरिलेटिव्ह किंवा जास्त आन्सर मोठं मिळायचं. कधी-कधी खूप डीपमध्ये जायचं, की जे कॉलेजला आहेत ॲक्चुअल सब्जेक्ट त्यापर्यंत न राहता एकदम डीपमध्ये मिळायचं मला आन्सर. मग त्यानंतर मग मला काही फ्रेंड्स थ्रू बार्ड एआयबद्दल कळालं. मग मी बार्ड एआय यूज करायला लागले. खरं तर मला बार्ड एआयने जास्त मदत झाली, की योग्य आन्सर शोधण्यासाठी कॉलेजच्या टाईमला. खरंच एक्झाम प्रिपरेशनच्या टाईमला ना, लास्ट इयरला मला सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल माहिती आहे? तर बार्ड एआयने, की आन्सर शोधण्यासाठी. तेच आन्सर मी फक्त रीड करायचे. त्यातून काही कन्सेप्ट घ्यायचे, बुकमधल्या गोष्टी रीड करायचे आणि त्या दोन्हीचं कंबाईन करून मी आन्सर लिहायचे एक्झाममध्ये काय असेल ते. तर असं माझं बार्ड एआयबद्दल एक्सपिरियन्स होता. आणि नंतर कोडिंगसाठी यूज करायला लागले. इंटरव्ह्यू क्वेशन्ससाठी कधी ChatGPT, कधी बार्ड एआय हे 2 टूल्स मी कॉलेजला असताना यूज करायला सुरुवात केले. आणि जेव्हा इंटरव्ह्यू असतो ना, इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा जेव्हा माझं एका कंपनीसाठी सिलेक्शन झालं होतं, तर त्यांनीही तिथेही तेव्हा कारण तेव्हा 2-3 वर्षापूर्वी म्हणजे ChatGPT थोडं जास्त ट्रेंडिंगला होतं. आताही आहे, पेड व्हर्जन आहेत वर्किंग करता. पण तेव्हा आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मला एक क्वेश्चन विचारला होता म्हणजे पूर्ण टीमला, ChatGPTबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल रिव्ह्यू दिला होता. त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स पण सांगितलेले होते. आपले पॉइंट्स कॉन्स सगळं दोन्ही सांगितले होते. तर त्याच्या थ्रूच तिथेही माझं सिलेक्शन झालं होतं. सो ChatGPT हा आपला काय बोलतात म्हणजे कॉलेजच्या टाईमला एआय हा माझा स्टडी असिस्टंट झाला. ज्याने मला हेल्प केली ग्रो करण्यासाठी, योग्य वेळी योग्य आन्सर शोधण्यासाठी किंवा स्टडीमध्ये छान इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मला एआयने मदत केलं होतं. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते माझ्या ऑफिस वर्कबद्दल. तर ऑफिसमध्ये माझ्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मला एआय यूज करतात. तर ऑफिसच्या कामासाठी खरं तर मी 2 एआय यूज करते. फर्स्ट आहे ChatGPT. ते पण पेड व्हर्जन ते ऑफिस थ्रूच मिळालं. सेकंड आहे क्लाउड. सो क्लाउड आहे ते 2. हे 2 मी यूज करते जे क्लाउड आणि ChatGPT. सुरुवातीला मी ChatGPT यूज करत होतो. ते कशासाठी तर टेस्ट केस जनरेशनसाठी किंवा एखादा पॉइंट समजत नाही, एखादी थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, काही या गोष्टींसाठी मी यूज करत होते. सध्या कोड रायटिंगसाठी किंवा काही असेल तर हे आम्ही क्लाउड यूज करतो. तर अशा काही गोष्टी ह्या 2 एआय यूज करते. खरं तर कधी-कधी आपल्याला काही गोष्टी समजत नाही. सिनियर्सने केलेल्या मेसेजची कधी काही गोष्टी आपल्याला क्लिअर होत नाही. तेव्हा ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी क्लिअर नसतात ना, त्या सुद्धा आपल्याला क्लिअर करून मिळतात. त्यानंतर आपण येऊयात आता माझ्या YouTube म्हणजे काय बोलतात त्याला ऑफिसच्या वर्कमध्ये ChatGPT, क्लाउड आणि जो काही आपण एआयज बोलतो, हे माझ्यासाठी प्रोडक्टिव्हिटी असिस्टंट झाले. ज्यांनी माझ्या कामाची क्वालिटी बनवण्यात किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट केला. माझ्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवली, माझी प्रोडक्टिव्हिटी. तर असं काही हेल्पफुल झालं. त्यानंतर YouTubeसाठी सांगते तुम्हाला आणि लास्टला तुम्हाला इन जनरल पण सांगते.
तर YouTubeमध्ये सुरुवात म्हणजे मी YouTubeसाठी खरं तर ChatGPT यूज करते. ChatGPT आणि Gemini यूज करते. ठीक आहे. तर ChatGPT कशासाठी यूज करते? तर थंबनेल असतील, टॅग्स असेल, थंबनेलची स्क्रिप्ट घेण्यासाठी, टॅग्ससाठी. ठीक आहे. परत टायटल व्हिडिओला काय द्यायचं त्याच्यासाठी मी यूज करते. कधी-कधी आपले थंबनेलवरती टेक्स्ट काय द्यायचं, हुक्स काय असायला पाहिजे. मी माझ्या क्रिएटिव्हिटीने मला कशावर व्हिडिओ बनवायचा आहे याचं डिटेल एक्सप्लेनेशन देते. त्यानंतर मी कसं करायला हवं, माझा व्हिडिओची क्वालिटी किंवा काय बोलतात क्वालिटी बघूयात, क्वांटिटी असेल, काही असेल, प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल, माझा व्हिडिओ व्हायरल कसा जाईल किंवा छान कसा होईल, याच्याबद्दल मला ChatGPT थ्रू गाईड मिळतं. मग त्यानुसार फॉलो करून व्हिडिओ हा तुमच्यासमोर आणत असते. ठीक अशा काही गोष्टी मी यूज करते. आणि दुसरं आहे जेमिनी. जेमिनी मी कशासाठी यूज करते? कारण की ChatGPTला कधी-कधी थंबनेल बनवण्यासाठी इश्यू येतो की प्रॉपर इमेजेस वगैरे येत नाहीत. तर आपल्याला जेमिनी यूज करू शकतो कारण इमेज जनरेटरचं त्याच्याकडे आहे. सो इमेज जनरेटर तिथे आपण फोटोज अपलोड करून छान आपल्याला मिळू शकतं. सो मी काय करते ChatGPT थ्रू प्रॉम्प्ट घेते, स्क्रिप्ट घेते थंबनेलची आणि ती प्रॉम्प्ट बार्ड एआयला देते आणि त्याच्या थ्रू बार्ड किंवा जेमिनाय म्हणूयात त्याला मी देते आणि तिथून मी इथं इमेज जनरेट करून घेते. ठीक आहे. आता असं काही मी माझ्या आयुष्यामध्ये एआयचा यूज करते. हे झालं ऑफिस सॉरी कॉलेज टू YouTube. तर दुसरा काय पर्स्पेक्टिव्ह आहे. अजून मी कशासाठी माझ्या आयुष्यामध्ये एआय यूज करते. आपण एआय हा आपल्याला हेल्पिंग हँड म्हणून यूज करू शकतो. एआय हा कधीच माणसाची रिप्लेसमेंट करू शकत नाही. कारण की एआय पण जनरेट करणारा माणूसच आहे. सो एआय कुठेतरी चुकतो आणि जेव्हा आपण एआयला पण आपण प्रॉम्प्ट जर बरोबर नाही दिला, त्याला इन्स्ट्रक्शन जर व्यवस्थित फीड नाही ना केले, तर तो आपल्याला आन्सर कधीच करेक्ट देऊ शकणार नाही. तो आपल्याला फक्त गोल-गोल घुमवत राहतो. ठीक आहे. तर त्यामुळे मग आणि इन जनरल लाईफमध्ये ना मी एआय कुठं-कुठं यूज केला, ती म्हणजे कशासाठी, काय-काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सपोज मला एखादा टेक्निकल इश्यू आलाय, की मोबाईलमध्ये काय ॲप आहे, तो इन्स्टॉल होतोय, कुठे अँटीव्हायरस म्हणजे मोबाईलमध्ये घुसलाय किंवा काही गोष्टी व्हायरस घुसलाय मोबाईलमध्ये, मग ते कसं अँटीव्हायरस कसं ऑन करायचं किंवा कोणत्या गोष्टीमुळे घुसलं असेल, मी कोणता ॲप यूज केला, मग मी याचं सोल्युशन काय किंवा एखादं कुठे अडलं तर कसं काय करायचं, एखादी रेसिपी असेल मग ती कशी करायची, अफर्मेशन पाहिजे ह्या विषयावर मी कसं काय करू, अफर्मेशन पाहिजे तिथून घेऊ शकतो. एखादं काय बोलतात औषध आहे, तर हे कशासाठी यूज होतं त्याची माहिती मिळू शकते. म्हणजे आपण इन जनरल छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा आपण एआय थ्रू शिकू शकतो. ठीक आहे. जसं आपण YouTube थ्रू शिकतोच आहे. पण एआय पण आपल्याला जर क्विक फास्ट आन्सर पाहिजे असतील व्हिडिओ न पाहता, तर आपण आपल्याला डायरेक्टली कन्सर्न घेऊन आपल्याला त्या त्या टॉपिकवरती माहिती मिळवू शकतो. असा काही मी इन जनरल लाईफमध्ये माझा एआयचा यूज करते सगळ्या गोष्टींसाठी. अ, माझी प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी बोलूयात व्हिडिओची वगैरे वाढवण्यासाठी. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी मी यूज करते. तर ही होता माझा एआयचा एक्सपिरियन्स. ठीक आहे. मी तो तुमच्यासोबत शेअर केला. मी इथं कोणता चांगला, कोणता वाईट एआय हे रिव्ह्यू द्यायला खरं तर आलेलं नाहीये. मी काय यूज केलं, कशी मी इम्प्रूव्हमेंट केली, कशा गोष्टी छान होत गेल्या किंवा मला कसं एआयने हेल्प करतंय आणि मी कसं हेल्प करू, एआयचा हेल्प करून ग्रोथ करतीये किंवा ग्रोथच्या दिशेने जातीये, स्वतःला इम्प्रूव्ह करतीये, हे मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या कामासाठी असेल किंवा इन जनरल तुमच्या लाईफमध्ये कोणता एआय यूज करता हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तर तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर केली कॉलेज टू YouTube पर्यंतची. मी कॉलेजला असताना कोणतं यूज केलं होतं? ChatGPT आणि बार्ड एआय यूज केलं होतं. ठीक आहे. परत ऑफिसच्या कामासाठी ChatGPT आणि सेकंड होतं क्लाउड आणि थर्ड आहे आपलं ह्याच्यासाठी YouTubeसाठी मी यूज करते ChatGPT आणि Gemini. तर हे काही मी जनरल एआय यूज करते. आणि आणखी खूप सारे एआयज आहेत. मी काही 1-2 एआयज ट्राय पण केले. पण कसं हे थोडं मला सिम्पलर वाटतं यूज करण्यासाठी त्यामुळे मी हे यूज करते. ठीक आहे. तर तुम्ही कोणता एआय टूल यूज करता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.